नमस्कार, लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर आज सकाळपासूनच महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानासह 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत। यामध्ये मुंबई, नाशिक, वसई, विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे। बहुसंख्य छापे हे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या संबंधित ठिकाणावर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले। यापूर्वीही ईडीने या प्रकरणी 13 ठिकाणी छापे टाकून 9 कोटी रोख रक्कम आणि 23 कोटी रुपये किमतीचे हिरे जडित दागिन्यांसह सोने आणि चांदी तसेच मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त केला होता। वसई विरार परिसरात आज पहाटेपासूनच छापे सुरू असून याबाबत ईडीने कमालीची गुप्तता पाळली आहे। आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी शोध मोहीम सुरू असून उशिरापर्यंत कारवाई सुरू राहील असे सूत्रांनी सांगितले। वसई विरार मधील बेकायदेशीर इमारती प्रकरणी मुंबई ईडीने तपास सुरू केला। ईडीने वसई विरार परिसरात बेकायदेशीर रहिवासी व व्यावसायिक इमारतींच्या बांधकामाप्रकरणी मोठी कारवाई हाती घेतली आहे। मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात सुमारे 60 एकर क्षेत्रफळावर बेकायदेशीरपणे 41 रहिवासी व व्यावसायिक इमारती उभारल्याचे निष्पन्न झाले। प्रत्यक्षात या भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा डेपोचे आरक्षण होते, पण आरोपींनी संगनमत करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले। त्यासाठी आरोपी बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक दलालांनी मंजुरीची बनावट कागदपत्रे तयार केली होती। त्याद्वारे सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना मोठ्या प्रमाणावर सदनिकांची विक्री करण्यात आली होती। त्यामुळे अनेक गरीब व निरपराध नागरिकांची फसवणूक झाली आहे। ईडीच्या तपासानुसार वसई विरार या परिसरात 2009 पासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे ईडीने या प्रकरणांमध्ये सखोल कारवाई करण्याचा निर्णय घेतला। त्या अंतर्गत ईडीने कारवाई सुरू केली आहे। येथील 41 बेकायदा इमारती पाडण्यात आल्या। वसई विरार महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली होती। या तोडक कारवाईमुळे सुमारे 2500 कुटुंबे बेघर झाली आहेत। सध्या वसई विरार महापालिका हद्दीतील 13 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आचोळे पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणाचीही ईडी तपासणी करीत आहे। स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी माजी नगरसेवकासह त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता। आरोपींनी 30 एकर खासगी जमीन कचराभूमी व सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी राखीव असलेली आणखी 30 एकर जमीन बनावट मालकी हक्काची कागदपत्रे तयार करून विविध विकासकांना विकल्याचा आरोप आहे। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।